केलेली आहे. या प्रदर्शनीविषयी माहिती देण्याआधी उमेद अभियानाविषयी थोडंसं मी आपणा सर्वांना कल्पना देऊ इच्छितो की उमेद अभियान नेमकं काय आहे आणि ते कशा स्वरूपात काम करतं. उमेद अभियान म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामीण भागातल्या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करतात. ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांचं 10-10च्या संख्येमध्ये बचत गट तयार केले जातात. म्हणजे एका बचत गटामध्ये साधारणतः 10 महिला असतात. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एकूण 6,57,000 बचत गट आहेत. म्हणजे जवळ 65 लाखांपेक्षा अधिक महिला या माध्यमातून उमेद अभियानाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि या महिला एकत्रित येऊन बचत गोळा करतात, काही व्यवसाय करतात. ते व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण समुदाय निधी त्यांना शासनामार्फत उपलब्ध करून देत असतो. आणि व्यवसाय करण्यासाठी जर बँकांच्या कर्जाची आवश्यकता असेल तर ती कर्ज सुद्धा आपण उपलब्ध करून देत असतो. जो काही समुदाय निधी आपण या सर्व बचत गटांना देत असतो, हा समुदाय निधी म्हणूनच त्यांच्याकडे राहतो, परंतु तो फिरता निधी असतो, तो त्यांना परत करावा लागतो. म्हणजे याच्यामध्ये सबसिडी हा प्रकार जो आहे हा प्रकार नाही. आपण आतापर्यंत अभियानाच्या माध्यमातून 4600 कोटी रुपयांचा समुदाय निधी वितरित केलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी एक 50,000 कोटी रुपयांचं कर्ज वितरण विविध बँकांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की या कर्जाचा परतफेडीचा जो दर आहे तो 98.5% इतका जास्त आहे. म्हणजे फक्त 1.5% कर्जाचं जे प्रमाण आहे ते NPA म्हणून आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने ही चळवळ जी आहे ती ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. लखपती दिदी जी आहे ती याच अभियानाशी संबंधित असलेली संकल्पना आहे. माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लखपती दिदी ही संकल्पना आपण राबवत आहोत. लखपती दिदी म्हणजे ज्या दिदीचं उत्पन्न एका आर्थिक वर्षामध्ये किमान 2 उत्पन्नाच्या माध्यमातून 1 लाखाच्या वर जात असते, त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला आपल्याकडे 50 लक्ष आपण जे संघटन जे बघितलं, संघटन आपण समजून घेतलं. संघटन कसं होतं की ग्रामीण भागामधल्या 10 किंवा अधिक महिला एकत्र आल्यानंतर एक बचत गट तयार होतो. आणि त्या बचत गटाला आपण समुदाय निधी जो आहे तो त्या पद्धतीने देत असतो. आता एका बचत गटाला आपण 30,000 रुपये हा फिरता निधी देतो. आणि एक जर आपण त्याचा एक पॅटर्न जर समजून घेतला, एक उदाहरण जर समजून घेतलं की जे 6,70,000 आमचे बचत गट आहेत त्यांचं संघटन कसं होते की एका गावात जर समजा 15 किंवा 20 असे बचत गट असतात. कारण गाव मोठं असेल तर नॅचरली तेवढे बचत गट असतात. तो ग्रामसंघ तयार होतो. एका गावाचा एक ग्रामसंघ असतो. 20 पेक्षा अधिक बचत गट एका गावामध्ये असतील तर एकापेक्षा जास्तीचे ग्रामसंघ तयार होतात. आणि ग्रामसंघाच्या वरती जी आहे ती एक क्लस्टर लेवल फेडरेशन, ज्याला आपण प्रभाग संघ म्हणतो. जिल्हा परिषदेचा जो गट असतो त्या गटाचं ते युनिट असते. असे आपल्याकडे 1965 प्रभाग संघ आहेत. प्रभाग संघ, ग्रामसंघ आणि बचत गट अशी ती प्रशासकीय जी काही उतरंड आहे ती आहे. आणि जो काही समुदाय निधी वगैरे देतो तो प्रभाग संघामार्फत इंडिव्हिज्युअल मेंबर्स पर्यंत पोहोचतो. तो 30,000 रुपये जो फिरता निधी आहे तो त्या बचत गटाला जातो आणि तो संपूर्णपणे त्या बचत गटातल्या महिलांमध्ये तो फिरतो. म्हणजे जशी जशी रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने तो निधी फिरतो आणि तो रिइम्बर्स होतो विथ 1% इंटरेस्ट. त्याच्यामध्ये कॉर्पस जे आहे ते वाढत जातात. आणि त्याचबरोबर आपण प्रभाग संघामध्ये जे काही बचत गट समाविष्ट आहेत, आता 2000 आपण 1965 प्रभाग संघ आहे तर साधारणतः 3,000 पर्यंत बचत गट वगैरे जे असतील तसे, तर त्यांना आपण 60,000 रुपये या दराने गुंतवणूक निधी, समुदाय गुंतवणूक निधी देतो. तो कुठलीही महिला तो निधी जो आहे तो वापरू शकते. बरोबर आहे. आता आपला प्रश्न असा होता की हे संघटन झालेलं आहे तर इंडिव्हिज्युअल पातळीवर सुद्धा हे तेवढंच सक्षम आहे. आता मी सुरुवातीला सांगितलं की लखपती दिदी ही वैयक्तिक आहे. ज्यावेळेस मी म्हणतो की 50 लाख लखपती दिदी तयार झालेले आहे तर 50 लाख लखपती दिदींचं वर्षाचं उत्पन्न किमान 2 उत्पन्नांच्या माध्यमातून, एक उत्पन्नाच्या माध्यमातून नाही. कारण उत्पन्नाचं माध्यम जर एक असेल तर कदाचित पुढच्या वर्षी ते उत्पन्नाचं माध्यम सस्टेन राहणार नाही. तर किमान 2 उत्पन्नाची जर साधनं असतील आणि तिचं जर उत्पन्न जर 1 लाखाच्या वर गेलं असेल तर त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो. म्हणजे 50 लाख लखपती दिदी आपण ज्यावेळेस तयार झाल्या असं म्हणतो त्यावेळेस माझ्या अभियानातल्या 65 किंवा 70 लाख ज्या महिला समाविष्ट झालेल्या त्याच्यापैकी 50 लाख महिला ज्या आहेत त्या वैयक्तिकरित्या त्यांचा जो थ्रेशोल्ड आहे 1 लाखाचा तो त्यांनी क्रॉस केला. त्याच्यामुळे संघटनासोबतच वैयक्तिक पातळीवर सुद्धा हे जे काय आहे सक्षमीकरण होत आहे. याला याबद्दल काही मत असण्याचं
काही कारण नाही. परंतु ज्यावेळेस 10 महिलांचा बचत गट तयार झाला, 700-800 महिला आल्या, एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली, 30 किंवा 40 महिला एकत्र आल्या, तो एक प्रोड्युसर ग्रुप तयार झाला, 250 ते 300 फॅमिली एकत्र आल्या, तर एक इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टर तयार झाला. म्हणजे एकत्र येऊन काम करण्याची जी काय म्हणता येईल त्याला बेनिफिट जे आहे ना, तो त्याच्यातून मिळतो. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण ग्रुप म्हणून करतो ना, तर त्याचं करण्याची एक वेगळी गंमत असते, मजा असते. ग्रामीण भागातल्या महिला ज्यावेळेस एकत्र येऊन अशा पद्धतीची कामं करतात, तर एकमेकांना सहाय्य करण्याची एक भूमिका असते. आणि मी अगदी सुरुवातीला ते सांगितलं की आमचा एनपीए 1.5% आहे, 1.5%. तर ते असण्याचं कारण पण हेच आहे की एकमेकांचं एक पीअर प्रेशर असतं की बचत गटाने कर्ज घेतलेलं आहे तर मग ते फेडलंच गेलं. ही भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. बचत गटांना कर्ज देण्यासाठी बँका अजिबात म्हणजे मागे पुढे न पाहता बचत गटांना कर्ज देतात, ती सरळ हाताने कर्ज देत असतात. म्हणजे आमच्या मागच्या वर्षीचं टार्गेट 6,500 कोटींचं होतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही 10,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटप करू शकलो. तर कारणच ते आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभरात आणि और ये प्रदर्शनी जो है तो मुंबई में ये तीसरी बार हो रही है अभी, इस थर्ड कंटिन्यूअस। फरवरी में एक बार नागपुर में हो गई, मार्च में एक बार इसमें हो गई, अभी हम लोग यहाँ पर कर रहे हैं, अप्रैल में कर रहे हैं। और डिस्ट्रिक्ट लेवल पर जो होती है ना, तो ये कंटिन्यूअसली फ्रॉम अक्टूबर टू फरवरी ये चलती रहती है। और जो इवेंट्स अलग अलग रूरल महाराष्ट्र में होते हैं, जैसे कोई त्योहार आ गया, होली आ गया, दिवाली आ गया, गणपति फेस्टिवल आ गया, तो उस फेस्टिवल के हिसाब से भी छोटे मोटे प्रदर्शनियां जो है वो ग्रामीण इलाकों में लगती रहती है। हमने उनको उस तरीके से कि जो इंफ्रास्ट्रक्चर भी वहाँ पे दिया है, कैनोपीज वहाँ पे हमने दी है, तो टेम्पररी स्टॉल जो है वो कहीं पर भी वहाँ पर लग सकते हैं। इस टाइप की अरेंजमेंट्स हमने रूरल एरिया में किया। मला छोटासा प्रश्न माझा सूचना आहे, मी गेल्या 4-5 वर्षापासून या प्रदर्शनाकडे येतो, सगळे स्टॉल मी केलेलं आहे। मराठवाडा आणि खानदेशाच्या भागामध्ये खार नावाचं लोणचं असतं, खार लोणचं तुम्ही सगळीकडे शोध घेतला, ते लोणचं काय मला सापडलं नाही। तुमच्या बचत गटाच्या महिला आहेत, त्या अशा प्रकारचं लोणचं करण्याचे आम्ही राग आहोत स्वतः। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातलं पाहिजे? खानदेशाचे असतं, खानदेशातलं पाहिजे, घेऊया, काही अडचण नाही। आपण ज्या दिवशी प्रदर्शनाला भेट द्याल ना, त्या दिवशी आपण भेटूया। तुम्ही लोक महिलांना सूचना करा। हो, नाही, आम्ही सूचना जातील आमच्या त्या पद्धतीचं, आणि खार लोणचं जे आम्ही तुमच्यासाठी मागवू। 7-8 महिन्यापूर्वीच मी सरांच्या मार्गदर्शनाखाली जॉईन झालो। सगळ्यात पहिले आपण सगळ्यांची माफी मागतो, आम्ही थोडंसं उशिराने आलो, आपल्याला थांबावं लागलं होतं आमचं। सरसला आता माननीय सीएम साहेब आहेत, माननीय मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सीएस आहेत, त्या सगळ्यांनी सरसचा जो दर्जा आहे वाढवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत। आणि सरसला एक मेल्टिंग पॉट स्वरूप देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामध्ये सगळे प्रयोग आपण त्याच्यामध्ये करून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणं असेल, जास्तीत जास्त सेल करणं असेल, किंवा आपल्या ताईंचं जे स्किल आहे, मार्केटिंगचं स्किल असेल किंवा इतर स्वरूपाचं शिकणं आहे ताईचं, हे इम्प्रूव्ह करण्यासाठी पण खूप प्रयोग केलेले आहेत। सरांनी जे मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये जे मुद्दे राहिले त्याबद्दल थोडंसं मी आपल्याला सांगतो की आपण तिथे एक सुंदर अशी मोठीच्या मोठी स्क्रीन तिथं उभी केलेली आहे। तिथे एक आपण टेक्निकल थीम पार्क नावाचा एक एरिया केलेला आहे, आणि हा जो टेक्निकल थीम पार्क जो आहे दॅट विल बी अ नोवाइस असं इंटरव्हेन्शन स्टेटकडून झालेलं आहे। त्याच्यामुळे सरसचं स्वरूप अतिशय बदललेलं आहे। खूप सुंदर स्वरूपाचे प्रोजेक्शन्स, डिजिटल प्रोजेक्शन्स तुम्हाला त्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील, आणि त्यामुळे सरसचं स्वरूप अतिशय अट्रॅक्टिव्ह, जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणार, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवणार, आपल्या ताईला आपल्या सगळ्यांना चांगल्या गोष्टी शिकवणार अशा स्वरूपाचं असणार आहे। सरांनी जे नाटिकेचा उल्लेख केला, त्या नाटिकेमध्ये आपली जी ताई आहे, जी आपण लखपती दिदी बनवतोय, बनलेल्या आहेत, त्या विकसित भारत बनवत आहेत। कारण 1 लाखाने उत्पन्न जर सतत आपलं वाढतंय आणि बऱ्याच ताईंचं उत्पन्न त्यापेक्षा पण जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे $1,000 आपला पर कॅपिटल इन्कम वाढतो आहे। त्यामुळे विकसित भारत बनवण्यामध्ये ताईचा कसा रोल आहे या इतिहासामध्ये, हे स्वप्न पूर्ण करणं, ती नाटिकाचा संदेश त्या स्वरूपाचा आहे। आता जसं सरांनी आता उल्लेख केला की सर मला खार जे लोणचं आहे ते मिळालं पाहिजे, कदाचित असं घडलं असेल सर, मी थोडस वेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्तर देतो, ते लोणचं तिथं होतं परंतु आपल्याला कल्पना नसेल, कारण स्टॉल्स 500-550 आपले स्टॉल्स बनलेले आहेत। आणि प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर आमचं तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांना आमचं विनंती आव्हान आहे की 2-3 दिवस यावंच लागेल, कारण सगळे स्टॉल्स चोखंद ग्राहकाप्रमाणे जर आपण पाहायचं ठरवलं
आणि ही जी सगळी व्यवस्था आपण उभी करतोय ती जर एन्जॉय करायची ठरवली आपण तेवढा वेळ द्यावा लागेल. पण तो जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी ऍक्च्युअली मी माईक घेतला की आपण किऑस्कची व्यवस्था केली. आपण 3 स्वरूपाचे किऑस्क बनवतोय. पहिलं किऑस्क जे आहे आपण मॉलमध्ये जसं जातात आणि आपण सर्च करता की हे स्टोर कुठे आहे, हे प्रोडक्ट कुठे आहे. दुसरा किऑस्क फूड मध्ये काय आहे. समजा आपण म्हणालात की मला वांग्याचं भरीत खायचं, वांग्याचं भरीत कुठल्या कुठल्या स्टॉल्सवर अवेलेबल आहे ह्याची माहिती सुरुवातीलाच तुम्हाला थीम एरियामध्ये मिळणार आहे. सेम प्रोडक्टच्या बाबतीत समजा कुणाला असं मला चप्पल घ्यायची आहे, मग चप्पलचे केवढे स्टॉल्स आहेत, त्यांचा नंबर काय, त्याचा मॅप काय आहे, हे सुद्धा गायडन्स आपल्या सर्व ग्राहकांना यामध्ये मिळणार आहे. आणि त्यावेळी